नमस्कार, मी सीमा गायकवाड. सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. स्त्रीला हे काम करू नका असं पूर्वी वारंवार सांगितलं जायचं, कारण म्हणे त्यांनी घरात वाईट घडतं. आज 2026 असलं तरी अनेक घरात अजूनही या गोष्टी पाळल्या जातात. हे खरंच श्रद्धा आहे की फक्त अंधश्रद्धा? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला जाणून घेऊया. तर मुद्दा 1, स्त्रीने नारळ फोडू नये. खूप ठिकाणी अजूनही म्हणतात स्त्रीने नारळ फोडू नये. आता यावर लोक काय मानतात की घरात संकट येतं, नवरा किंवा कुटुंबावर परिणाम होतो, अपशकुन होतो. हे का सांगितलं जायचं? पूर्वी स्त्रियांना कठीण कामं टाळायला सांगितलं जायचं. नारळ फोडताना दुखापत होऊ नये. पण अंधश्रद्धा म्हणून हे मनात खोलवर बसले. यानंतरचा दुसरा मुद्दा आहे की संध्याकाळी केस विंचरणे. आता संध्याकाळी केस मोकळे ठेवू नयेत. केस विंचरणे टाळावे असे का? यावर देखील लोक काय म्हणतात की नकारात्मक शक्ती आकर्षित होतात, घरात अशांती येते. पण याचं प्रत्यक्ष कारण काय आहे की पूर्वी प्रकाश कमी असायचा, स्वच्छतेचा प्रश्न असायचा, पण आजही अनेक स्त्रिया भीतींमुळे हे सर्व टाळतात. तिसरा आहे की उंबरठ्यावर बसू नये. आता स्त्री उंबरठ्यावर बसली तर लक्ष्मी अडते असं का सांगायचं? आता यावर अंधश्रद्धा काय आहे की घरात पैसा टिकत नाही, वाद वाढतात. पण खरा हेतू याचा काय आहे की जा अडू नये, शिस्त राखली जावी असा आहे. आणि लास्टचा आहे चौथा मुद्दा की रात्री बाहेर निघताना आवाज देऊ नये. आता रात्री स्त्रीने जोरात हाक मारू नये असं पूर्वी सांगायचं. आता यावर लोक का घाबरायचे की वाईट शक्ती जाग्या होतात व अपशकुन देखील होतो. पण याचं प्रत्यक्ष कारण माहीत आहे का? चला जाणून घेऊया. सुरक्षिता, शांतता हे याचं प्रत्यक्ष कारण आहे. आता यावर एकच प्रश्न उभा राहतो, तो असा की हे सगळं खरंच स्त्रीशी संबंधित आहे का, की समाजाने सोयीसाठी बनवलेले नियम आहेत? तुमच्या घरात किंवा गावात स्त्रियांबद्दल अशा कोणत्या गोष्टी सांगितल्या जातात का? मला कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा विषय बोलला जात नाही पण प्रत्येक घरात आहे. धन्यवाद.